नमस्कार पालकांनो. प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपलं मूल जबाबदार व्हावं. काही मुलं ही स्वभावतःच जबाबदार असतात, पण काही मुलं ही हळूहळू वयानुरूप त्यांना जसं जमेल तसं हे कौशल्य आत्मसात करत असतात. आपल्याला असं वाटतं की मुलांना भीती दाखवून त्यांच्याकडनं जबाबदारीने कामं करून घेता येतात, परंतु भीतीने जर का मुलं कामं करायला लागली तर ती जबाबदारीने करत नाही, तर ते केवळ तुमच्या धाकापोटी काम करतात. परंतु जर आपण त्यांना सह-अनुभूती किंवा एम्पॅथी दाखवली तर ते कंट्रोलकडून कोलॅबरेशनकडे जातात. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवून जबाबदारी पूर्ण करायची नसते, तर सर्वांचं सहकार्य, सर्वांचा सहभाग घेऊनच जबाबदारी पुढे न्यायची असते हे मुलांना कळायला लागतं. पालकांनो, आपण स्वतः याचा वस्तुपाठ मुलांसमोर घालून देऊ शकतो. म्हणजे आम्ही जर कचरा केला तर तो स्वच्छ करणं, किंवा आपल्या हातून एखादी वस्तू तुटली फुटली तर तिला रिपेअर करणं, आपल्या हातून जर अस्वच्छता झाली असेल तर स्वच्छता करणं, हे ज्या वेळेला मुलं तुमच्याकडून पाहतात त्यावेळेला त्यांना जर ते सगळं निदर्शनास आलं तर मग मुलांना वेगळं आपल्याला जबाबदारी घ्या असं सांगावं लागत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की मी जे काम मुलांना सांगितलंय ते त्यांनी अप टू द मार्क अगदी अचूक केलं पाहिजे. पण एक लक्षात घेऊया की जबाबदारी घेणं म्हणजे परफेक्ट काम करणं असं नव्हे, तर किमान आपण आपली जबाबदारी ओळखणं आणि ती पूर्ण करणं एवढं जरी मुलांना या वयात कळायला लागलं तरीही काही हरकत नाही. हे कसं बरं आपल्याला मुलांना शिकवता येतील? तर याकरता आपण मुलांवर काही छोट्या छोट्या जबाबदाऱ्या नक्कीच टाकू शकतो. जसं की त्यांचा स्वतःचा लंच बॉक्स भरणं, स्वयंपाक करत असताना किंवा टेबल लावत असताना आईला किंवा वडिलांना थोडी मदत करणं, दोरीवरचे कपडे काढून ठेवणं, त्याच्या घड्या करणं, खेळणी पसरली असतील तर त्यांना आवरणं, घरामध्ये एखादा पाळीव प्राणी असेल तर त्याला जेवायला देणं. आपण मुलांना त्यांचे खण साफ करायला किंवा त्यांच्या कपाटाचा एखादा कोपरा साफ करायला सुद्धा सांगू शकतो. आपल्याला जसं जसं मूल मोठं होतं तसतसं नैसर्गिकरित्या मूल या सगळ्या रोजच्या प्रक्रियेमधून जबाबदाऱ्या घ्यायला जसजसं शिकेल तसतसं ते अधिक जास्त चांगल्या प्रकारे उठावदारपणे काम करू शकतं. जसं की शाळेच्या बाबतीत सुद्धा जर तू वेळेवरती मुलाने होमवर्क कंप्लीट केलं नाही, प्रोजेक्ट दिला नाही, तर त्याचे जे परिणाम होतात त्यातून खरं म्हणजे मुलं चांगल्या अर्थाने शिकतात. काही मुलांना आपण असंही शिक्षण मिळू शकतं की लायब्ररीचं पुस्तक आणलेलं आहे पण ते वेळेवर परत दिलं नाही तर नवीन पुस्तक मिळत नाही, पुस्तक हरवलं तर फाईन भरावा लागतो. म्हणजे मुलांना या गोष्टीतून आपण काय चूज करतो, आपण ज्या गोष्टी निवडतो त्यातून काय परिणाम भोगावे लागणार आहेत. म्हणजे जर सकारात्मक गोष्टींची निवड त्यांनी केली, सकारात्मक गोष्टींची जबाबदारी जर त्यांनी घेतली तर त्याचे परिणाम काय होतात, आणि चुकीच्या गोष्टींच्या पर्यायांची निवड केली तर काय होतात हेही कळतं. कारण पालकांनो, आज्ञा देऊन काही जबाबदाऱ्या पूर्ण होऊ शकत नाही. त्यापेक्षा पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य आणि त्या पर्यायांमुळे तुम्हाला कोणते परिणाम भोगावे किंवा उपभोगावे लागतात हे मुलांना अनुभवातूनच कळत असतं. म्हणून ही संधी आपण त्यांना उपलब्ध करून देऊया. दुसरी गोष्ट अशी की जन्मतःच काही सगळ्या मुलांना जबाबदारी घेता येते असं नाही आहे. पण आपण त्यांना कसं शिकवूया की आपण मोठी माणसं जर चांगल्या पद्धतीने जबाबदारी निभवत असू तर मुलांना सुद्धा तो एक आदर्श असतो. आज्ञा देण्यापेक्षा मगाशी सांगितल्याप्रमाणे पर्यायाचं स्वातंत्र्य देऊयात, त्यांच्याकडनं थोड्या अपेक्षा करूया आणि त्याच्यात सातत्य ठेवूयात. नाहीतर आज काम केलं, कौतुक केलं, पुढे काय करतोय माहीत नाही. त्या मुलांना त्या गोष्टींचे काय परिणाम होतात हे दाखवा. म्हणून पालकांनो, एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण मुलांना जबाबदारी देतो त्यावेळेला ही खरं म्हणजे दोघांनी मिळून एकत्र शिकायची असते. म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्याच्याकडे कसं पाहायचं, त्याच्यासाठी कुठले पर्याय शोधायचे आणि तो कसा सोडवायचा, प्रॅक्टिस त्याची कशी करायची, मग त्याचा पाठपुरावा कसा करायचा, जबाबदारी कशी स्वतःहून घ्यायची असते, ती कोणीतरी द्यायची नसते. म्हणजे हे जर आपण मुलाला शिकवलं तर मला असं वाटतं की मुलांना जबाबदार बनण्यासाठी स्वतंत्रपणे असं आपल्याला काही करावं लागणार नाही आहे. धन्यवाद.